गडाची भूमिका नामाची आहे आणि औंढ्या नागनाथाचं जे मंदिर आहे त्या औंढ्या नागनाथाच्या मंदिरामध्ये नामदेव महाराजांना जाऊन दिलं जात नव्हतं। त्यावेळेस त्यांनी त्या औंढ्या नागनाथाला आळवलं, त्या ठिकाणी कीर्तन मांडलं, त्या सरशी औंढ्या नागनाथाचं मंदिर पूर्ण फिरलं। पूर्वाभिमुख मंदिर, मी आता मला एवढं तुम्हाला अगदी ॲक्युरेट नाही सांगता येते, पण ते मंदिर फिरलं। आजही त्या मंदिर फिरल्याच्या खाणाखुणा आपल्याला औंढ्या नागनाथला गेल्यावरती दिसतात। याचा अर्थ काय? हिंदी चित्रपट किंवा मराठी चित्रपटामध्ये जादूचे ट्रिक्स सीन्स असतात, तशा पद्धतीने देव मंदिर फिरलं का? नाही। त्या काळात ते मंदिर वास्तुशास्त्राच्या विरोधात किंवा सातत्यानं तिथं काही घात होत असतील, त्यावेळेस नामदेव महाराजांनी काही वास्तुशास्त्रीय बदल त्याच्यामध्ये केले, मुख्य द्वारांमध्ये त्याच्यात बदल केले आणि अशा पद्धतीने ते बदललं। नामा पायरी जाहला, पहा ना, पायरीला किती महत्व आहे। पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटायचं असेल तर आधी पहिली पायरी चढावी लागते, ती नाम्याची, संत नामदेवांची। नामदेवांच्या पायरीला हात लावला नाही तर पंढरपूरचा पांडुरंग तुम्हाला मिळणारच नाही, असे कितीतरी उल्लेख कित्येक अभंगामध्ये आहे। त्या नामदेव महाराजांच्या अस्थी त्या पहिल्या पायरीमध्ये आहेत आणि आज गेले कित्येक वर्ष, आज तुम्ही जा त्या ठिकाणी नामदेवांचा मुखवटा आणि नामदेवाची पायरी आहे। आता त्यांनी दर्शन बारी जरी वेगळ्याकडून केली असली तरी सुद्धा वारकरी संप्रदायात ज्यांना याचं महत्व माहिती आहे ते प्रत्येक जण त्या पंढरपूरच्या त्या पहिल्या पायरीला हात लावल्याशिवाय पुढे जात नाहीत, त्याशिवाय पांडुरंगच मिळत नाही। हेच नामदेव महाराजांनी हरिभक्तीची पताका गुमानपर्यंत नेली। गुमान पंजाब मध्ये आहे आणि पंजाबमध्ये गुरु ग्रंथ साहिबामध्ये नामदेव महाराजांनी असंख्य दोहे लिहिलेले आहेत, असंख्य गीत त्याच्यामध्ये अभंग लिहिलेले आहेत आणि म्हणून पंजाबमध्ये भगवान नामदेव असं नामदेवांना म्हटलं जातं। मध्ये गुमानला जे साहित्य संमेलन झालं, तिथं जाण्याचा ज्यावेळेस प्रसंग आला त्यावेळेस तिथले ज्यावेळेस त्यांना कळलं की हा नामदेव याच्यातील आहे, त्यावेळेस त्यांनी जो महत्तम मोठेपणा त्या ठिकाणी सर्व नामदेव मंडळींना दिला तो खूप मोठा होता। त्या ठिकाणी ते त्याला भगवान नामदेव म्हणतात, नामदेव महाराजांना। म्हणजे पायरीला महत्व, विटेला महत्व, भिंतीला महत्व, नामा तयाचा किंकार तेणे केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत। जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत। मला आयुष्यात सर्वात आवडता संत कोण, लोक विचारतात तुमचा आवडता हिरो कोणता, मला विचारा कोणीतरी तुमचा आवडता संत कोणता। पोरं म्हणतात संत म्हणजे काय, संत झेवियर, संत अँड्रूज अशी काहीतरी नावं या शाळांमुळे ऐकूयात, पण संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत एकनाथ हे मुलांना रुचवलं पाहिजे, पचवलं पाहिजे, शिकवलं पाहिजे। आणि एकनाथ हा माझा आवडता संत। किती सहनशीलतेचा महामेरू, सांसारिक, त्याच्या घरी श्रीखंड्या पाणी भरत होता, म्हणजे पांडुरंग पाणी भरत होता। बघा, पांडुरंगाने घरी पाणी भरणं। आला का तुझा ब्रेक? हो, आता काय करू मी? थांबूया, आपण बोलूयात, ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत। खरं तर मलाही ब्रेक घ्यायला थोडंसं कसतरी होत राहतंय, पण आता काय करणार, आमची प्रोड्युसर तिकडनं आम्हाला कंटिन्युअसली सांगते की ब्रेक घ्या, ब्रेक घ्या, त्याच्यामुळे ब्रेक घेते, तुम्ही कुठेही जाऊ नका। महाराष्ट्र कॉलिंगमध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। या सेगमेंटला आपण समीर चव्हाण यांचा फोन घेतलाय। समीर चव्हाण एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि खूप छान काम करतात असं सरांकडनं कळालेलं आहे। पण त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात त्यांचा नेमका काय अनुभव आहे आणि ते कशा पद्धतीने कार्य करतात। समीरजी, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र कॉलिंगमध्ये। हा, नमस्कार। नमस्कार। सर्वप्रथम मी साम टीव्हीचे आभार मानेन, त्याचा कुठेतरी एक दाखवायचा प्रयत्न केलाय आणि त्याच बरोबरीने मी विशेषतः आनंद सरांचे मनपूर्वक आभार मानेन की फक्त त्यांची माझी तशी वैयक्तिक ओळख काहीच नाहीये, पण फेसबुकवर त्यांच्याशी माझा फक्त संपर्क होता, ते फ्रेंड लिस्टमध्ये होते आणि त्या याच्यात आमच्या कामाचं बघून त्यांनी स्वतःहून संपर्क करून ही जी संपूर्ण माहिती द्यायचा जो प्रयत्न केलाय त्याच्याबद्दल मी खरंच आनंद सरांचे मनपूर्वक आभार मानतो। हॅलो, हा समीर चव्हाण बोला। हा,
ऍक्च्युली आमची हेल्पिंग हँड म्हणून एक संस्था आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून विविध आम्ही उपक्रम राबवतो, ज्याच्यात आम्ही अनाथ मुलांसाठी किंवा जे निराश्रित मुलं आहेत त्यांच्यासाठी काही प्रकल्प राबवतो, किंवा जे वृद्ध असतात, एकाकी असतात, त्यांच्याबरोबर वेळ घालवणं असेल, पथनाट्याच्या माध्यमातून सामाजिक जाणीवेच्या लोकांमध्ये जागृत करून देणं असेल. त्याचबरोबरीने कसाराजवळ मुंबईजवळच एक गाव आहे गरेलपाडा, तिकडे अजूनही कुठल्याही प्रकारची लाईट नाहीये, पाणी नाहीये, शाळा नाहीयेत, कुपोषणामुळे बालमृत्यू होणं ही एक कॉमन गोष्ट होती. तिकडेही आम्ही आमच्या हेल्पिंग हँड या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवतो, ज्या किंवा फ्री मेडिकल कॅम्प्स आहेत, वैद्यकीय चिकित्सा शिबिर आहेत. मुलांसाठी आम्ही एक छोटीशी शाळा उभी केली, ज्या शाळेत आतापर्यंत ज्या गावात मुलं शाळेत जात नव्हती तिकडे आता ती मुलं शाळेत जायला लागलेली आहेत. असे एक विविध उपक्रम असतात ज्या माध्यमातून त्या महिलांची बचत गट उभारून त्यांना वेगवेगळ्या वस्तू बनवायला शिकवणं आणि त्या वस्तूंचं मार्केटिंग करून त्यांच्यापर्यंत काहीतरी उत्पन्न जाईल आणि त्या स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी होतील असा काहीतरी प्रयत्न आम्ही करत असतो. समीरजी, खूप छान तुमचं काम आहे आणि आमच्या सगळ्यांकडनं तुमच्या या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आनंद सर, म्हणजे खरं तर ही एक खूप ही कौतुकाची संत गोष्ट सेवा आहे. ही संत सेवा आहे. काय आहे, पंढरीच्या पांडुरंगाला वारकरी जातात, पण त्याचबरोबर त्या ठिकाणी खूप सेवा पण होते. नामसेवा जरी होत असली तरी सुद्धा काही मंडळी ही अशा पद्धतीचे सामाजिक कार्य करून पंढरीच्या पांडुरंगाची सेवा करतायत. म्हणजे एकंदरीत पाहिलं तर समीर चव्हाण आणि त्यांची जर टीम पाहिली, कारण फेसबुकच्या माध्यमातून वारंवार माझं एक पेज आहे आनंद पिंपळकरचा आनंदी वास्तू, आणि त्या फेसबुकच्या पेजच्या माध्यमातून खूप सारे लोक मला जोडले गेले. त्यातच समीर चव्हाण हा माणूस जोडला गेला. याला काही प्रत्यक्ष पाहिलेलं नाहीये, पण पाहायची गरज काय आहे. जो माणूस कार्याने बोलतोय त्याच्या फोटोच्या माध्यमातून, आणि जोपर्यंत तुम्ही लोकांपर्यंत येत नाही समीर, तोपर्यंत लोकांना कळणार नाहीत तुमच्या गरजा काय. मी आजही समीरचा नंबर खाली दिलेला आहे. ज्यांना कोणाला सामाजिक मदत करायची आहे तर त्यांनी जरूर करावी. प्रत्यक्ष जावं, मी म्हणत नाही की तुम्ही पैसे द्यावेत, अजिबात देऊ नका पैसे कोणाला. तुम्ही प्रत्यक्ष जा, काही वस्तू घेऊन जा. ते ज्या पद्धतीचं काम, मला सांगा, आज अशी परिस्थिती आहे की ज्या विटेला फेकलेला आहे त्या विटेवरती पांडुरंग उभा आहे. तो वीट फेकणारा पुंडलिक का वीट फेकतो? कारण तो त्याच्या आईबापाची सेवा करतो. आणि आईबापाची सेवा करत असताना पंढरीचा पांडुरंग आला तरी त्याला विटेवर उभं करण्याचं सामर्थ्य आई वडिलांच्या सेवेमध्ये आहे. आणि अशा आई वडिलांना ही मंडळी जी टाकून देतात ती अत्यंत विपन्न आणि वाईट अवस्थेमध्ये आजारी असतात, त्यांच्याकडे बघणारं कोणी नसतं. त्यावेळेस या संस्था त्यांना वेळ देतात. कुणाला वेळ नाही द्यायला, पैसे देऊ नका, वेळ देऊ शकता. या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून तुम्ही लोकांना मदत करू शकता आणि पंढरीच्या पांडुरंगाची एक प्रकारची सेवाच आहे. आणि म्हणून त्याच्या कार्याला, समीरच्या कार्याला शुभेच्छा. आणि निश्चितच तुम्ही या मुंबईचाच आहे तो आणि परिसरामध्ये भरपूर काम करतो सगळ्यांनी. आणि मागही आपण प्रशांत परांजपे जे होते त्यांना पाण्यासाठी मदत केली होती. त्यावेळेस सुद्धा खूप मंडळींना आवाहन केल्यानंतर ज्या ग्रामीण भागामध्ये, खेडोपाड्यात, कोकणाच्या डोंगरी भागात पाणी पोचत नाही त्या ठिकाणी पाणी पोचलं होतं. आणि तुम्हाला सांगतो, मी फक्त तुम्हाला मदत करायला सांगत नाहीये, आधी मी करतो आणि मग तुम्हाला सांगतोय, लक्षात ठेवा. नाहीतर लोकास सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण, असं नाही. आणि म्हणून आधी मी मदत करतो, फक्त मला त्याचा डिंगोरा पिटायची सवय नाहीये. परंतु येणाऱ्या रोजच्या इन्कम मधला काही हिस्सा हा देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी आणि सामाजिक कार्यासाठी काढायलाच पाहिजे. आणि ते सुद्धा तुमच्या प्रारब्धात पाहिजे. आणि म्हणून प्रारब्ध, वास्तू आणि ज्योतिष यांचा संबंध लागतो. आपला मागाचा विषय अर्धवट राहिला. नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत आणि तुका झालासे कळस. तुकाराम महाराजांची एकंदरीतच कार्यकाळ जो होता तो अत्यंत, मी तर म्हणतो क्रांतिकारक होते. हे लोक, हे संत साधे नव्हते, क्रांतिकारक होते. क्रांतिकारक कसे? तर त्या काळच्या सामाजिक परिस्थितीला तोंड देऊन तगून राहण्याचं काम हे त्यांनी केलं. आणि त्यावेळेचे त्यांना त्रास देणारे तर कुठं कचरा कोंडीत जाऊन पडले माहीत नाही, पण ही मंडळी मात्र आजही आहेत आणि पुढे असंख्य वर्ष त्यांच्या साहित्याच्या, अभंगांच्या आणि कार्याच्या रूपाने जिवंत राहतील. आणि म्हणून लक्षात ठेवा, संतांच्या नावाने ओरडणारे कितीतरी बाबांच्या नावाने पण ओरडतात, साईबाबांच्या. त्याकडे दुर्लक्ष करा. संतांच्या चमत्कारांकडेही दुर्लक्ष करा.
संतांच्या कार्यकारण भावाकडे लक्ष द्या, त्यांच्या रूपकात्मक गोष्टीकडे लक्ष द्या. जसं प्रत्येक गोष्टीमध्ये संत पांडुरंगाला शोधतो, कदाचित मी तसं प्रत्येक गोष्टीत वास्तुशास्त्राला आणि ज्योतिषशास्त्राला शोधतो. अगदी त्या विष्णूचं स्वरूप नरसिंह सुद्धा प्रकट झाला तो खांबातून. म्हणजे तुमच्या घरातल्या प्रत्येक खांबामध्ये नरसिंह लपलेला आहे. आणि त्या घरामध्ये ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मुलाबाळांचा अपमान करता, स्त्रियांची प्रताडना करता, ज्यावेळेस तो पाहिजे ना प्रल्हादासाठी तो आला का बरं आला, म्हणजे याचा अर्थ तुमच्या घरातल्या लेकरांना, तुमच्या घरातल्या स्त्रियांना जर तुम्ही किंमत देत नसाल तर तो खांब सुद्धा स्वतः नरसिंहाचं रूप घेऊन तुमचं पोट फाडल्याशिवाय राहणार नाही, हे त्या नरसिंह रूपातून कळतं. आणि हे नरसिंह रूपच विष्णू पांडुरंगाचं रूप आहे. त्या पांडुरंगाच्या मंदिरात गेल्यानंतर आहे तो गरुड खांब, आणि भक्त त्या गरुड खांबाला मिठी मारतात आणि असं म्हणतात की ज्याचा पूर्ण हात ज्याच्या नशिबात आहे त्याचाच तो पूर्ण हात त्या ठिकाणी लागतो. त्यातील हा प्रथा आणि परंपरेचा भाग सोडून द्या, पण गरुड खांब का, तर गरुडाप्रमाणे विचार करणं हा त्या मागचा उद्देश आहे. उंच भरारी घेण्याचा विचार करणं. पाऊस पडतो म्हणून गरुड कुठे झाडाखाली जाऊन बसत नाही, तो ढगांच्या वर जातो आणि स्वतःला पावसापासून वाचवतो. हे सामर्थ्य त्या परमेश्वराचं ते वाहन आहे आणि म्हणून ते सामर्थ्य तुमच्यामध्ये निर्माण हो म्हणून तो गरुड खांब. दरवाजात कासव आहे, यातही परत पीठ आहेत. वास्तुशास्त्राने विविध पीठ सांगितलेत. आज सकाळीच आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे पेज तुम्ही फेसबुक ते पेज तुम्ही लाईक करा, तुम्हाला याच्यात खूप सारी माहिती मिळेल. आज सकाळीच मी त्याच्यामध्ये पोस्ट टाकली होती की कूर्मपीठ, भक्तिपीठ आणि शक्तिपीठ अशा 3 प्रकाराने वास्तूचं महत्व धार्मिक गोष्टींना असतं. त्यातलं वास्तुशास्त्रातलं एक मेव भक्तिपीठ आहे ते म्हणजे पंढरपूरचा विठ्ठल आणि पंढरी जी आहे पंढरी, तो पंढरपूरचा पांडुरंग आणि ते पीठ आहे ते भक्तिपीठ आहे. शब्दशः अर्थ घेऊ नका. पीठ म्हणजे कणकीचं पीठ नाही, पीठ म्हणजे स्थान. जसं ते 16 कोटी देवांसारखं झालं, 33 कोटी, तसं हे जे पीठ आहे हे भक्तिपीठ आहे. भक्तिपीठ काय काम करतं, ती वास्तू काय काम करते, जिथे भक्तांच्या ताकदीनं देवतेला देवत्व येतं आणि भक्तांच्या ताकदीनं सकारात्मकता निर्माण होऊन ती सकारात्मकता घेऊन ही भक्त मंडळी आपल्या घरी जातात आणि त्यांची प्रारब्ध ही शुचित्वित होऊन त्यांच्या प्रारब्धामधले भोग कमी होतात आणि ते दुःखयुक्त प्रारब्ध असेल तर ते सहन करण्याची ताकद यांना मिळते आणि आनंदयुक्त प्रारब्ध असेल तर माणूस सुख मिळाला की माजतो. परंतु पंढरीच्या पांडुरंगाची भक्ती करणारा आणि भक्तिपीठामध्ये न्हावून निघणारा माणूस हा कधीही माजत नाही आणि म्हणूनच त्या ठिकाणी एकमेकांना पाया पडण्याची पद्धत, लहान असो मोठा असो, जाती कोणच्याही असो. मुस्लिम खूप मंडळी वारी करतात, खूप संत होऊन गेलेत की ज्या संतांनी म्हणजे मुस्लिम संत होऊन गेलेत. याशिवाय युमा पठाणांसारखे कितीतरी संत साहित्यिकही होऊन गेलेले आहेत आत्ताच्या काळात की जे या संतांवरती अभ्यास करतात. बरोबर सर, आज आषाढी एकादशी आहे आणि पंढरपुरातनं आपल्याला फोन येतोय संगीता यांचा. संगीता ताई, आपला प्रश्न विचारा. बोला संगीता ताई. हो बोला संगीता ताई, तुम्हाला आवाज येतोय? हा बोला संगीता ताई. हॅलो. हा बोला बोला. हा नमस्ते आनंद सर. नमस्कार. हा येतोय आवाज. हा तुम्ही मला आवाज माझ्या बारीक करा मित्रांच्याविषयी ना. विचारायचं होतं. विचारा. आज त्यांना व्यवसाय केला तरी हाताला यश येत नाही हा आणि खाजगी जॉब केले तरी हाताला यश येत नाही. हा बोला बोला. जन्मतारीख काय आहे त्यांची? संगीता ताई, तुम्ही टीव्हीचा आवाज ऐकू नका, फोनवरती आमच्याशी बोला. जन्मतारीख सांगा. आहे तरी काय? 12/2/1969. बर. जन्मवेळ आणि जन्म ठिकाण? हा 12/2/1969. बरं, पुढे जन्मवेळ आणि जन्म ठिकाण? एवढा वेळ घालवला तर कसं व्हायचं, सगळं संगीताताई, संपायचं. हं? जन्मवेळ काय आहे आणि जन्म 5:67 किती? 5 काय म्हणत ताई तुम्ही? जन्मवेळ काय आहे संगीता ताई? 5:67. 67. सकाळी का रात्री? 67 मिनिटं कुठे असतात का?
60 मिनिटं असतात, 67 नाही होत आई, काहीतरी चुकतंय. हो. असो, ठीक आहे. आता 8 म्हणल्यानंतर कधी सकाळी का रात्री हाही प्रश्नच आहे. असो, आता मी काय करतो, तुमच्या मिस्टरांची पत्रिका बघत नाही. हा कार्यक्रम असंख्य वेळा मंडळी बघतात आणि प्रत्येक वेळेस आमची अँकर घसा फोडून ओरडते की बाबांनो टीव्हीचा आवाज कमी करा, टीव्हीचा आवाज कमी करा. प्रत्येक फोनला ही अख्खा कार्यक्रम बघतात तरी पण तो टीव्हीचा आवाज काही कमी होत नाही आणि तुम्हाला ते वेळेत पोहोचत नाही आणि आम्हाला उत्तर देता येत नाही. आणि तुमच्या एवढ्या वेळात माझा महत्वाचा मुद्दा गेला तो राहील. हो. बरं, हरकत नाही. आपण ही हरकत चर्चा नाही. अशीच सुरू ठेवूयात. ज्या पद्धतीने तुम्ही प्रश्न विचारलात थोडक्यात सर उत्तर देतील, पण ब्रेक नंतर एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबतीये. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर. आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी पंढरपूरवरनं संगीताताईंनी एक प्रश्न विचारला होता, पण जन्मवेळ आणि जन्मठिकाण कळालं नाही, त्याच्यामुळे थोडक्यात काय उत्तर सांगू शकता? हा, त्यांनी एकंदरीतच मी काय केलं, संगीताताई तुमच्यावर मी काय रागावलं नाही हो, पण गंमत अशी आहे की आपण आपल्या सांसारिक जीवनात अशाच चुका करतो. आपल्याला वारंवार त्याचे अनुभव असून सुद्धा आपण त्याच चुका करतो आणि मग अपयश आपल्या वाटेल येतं. तुम्हाला छान एकतर कॉल लागत नाही, कारण ज्यावेळेस फोन आमच्याकडे येतात तेव्हा जाणं आपण मिस कॉलचा जर काउंट बघितला, म्हणजे पर्टिक्युलर माझ्या कार्यक्रमामध्ये तर 1.5 पावणे 2 लाख फोन येतात, त्याच्यातनं एखाद्याचा पटकन कनेक्ट होतो. त्यात तुम्हाला हरकत नाही. तुमच्या पतीची रास संपूर्ण दिवसाची मी कुंडली काढली आहेत, म्हणजे 12 तासाच्या, म्हणजे सकाळी 8 पण काढली आणि रात्री 8 पण काढली. 67 मिनिटं नाही टाकली, 37 टाकली. कदाचित तुम्ही 37 म्हणत असाल. आणि त्या हिशोबाने त्यांची वृश्चिक रास आलेली आहे, पूर्ण दिवसाची रास वृश्चिक आहे. 24 जानेवारी 2020 पर्यंत त्यांना शनीची 7.7 आहे, ती लागलेली आहे 2011ला संगीताताई. त्याच्यामुळे 7.7चे परिणाम म्हणून त्यांच्या जीवनामध्ये काही अघटित घटना कामधंद्याच्या बाबतीत होत आहेत. त्यांना कोणत्याही कामामध्ये अपयश येणं, काम लागलं तरी सुटणं, या गोष्टी होतील. यासाठी एक साधा सोपा उपाय म्हणजे रोज शनी मंत्राचा जर जप केला त्यांनी, नीलांजन समाभासम रविपुत्र यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनैश्वरम, हा कुठेही तुम्हाला सोपा मंत्र जर त्यांना म्हणता आला तर रोज त्यांनी 108 वेळा म्हणावा, किमान 1 वेळा तरी म्हणावा. शनीचं मनोमन स्मरण करावं. डाव्या हाताच्या मधल्या बोटामध्ये लोखंडाची अंगठी घालावी. लक्षात घ्या, डावाच हात सांगतोय मी, बरोबर सांगतोय. डाव्या हाताच्या मधल्या बोटामध्ये त्यांनी लोखंडाची अंगठी घालावी. आणि फारच आर्थिक अस्थिरता जाणवत असेल तर घरातल्या